दुष्काळग्रस्त भागात पाण्याअभावी पारंपरिक पिकांचं नुकसान होत असल्यानं शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हानं आहेत. मात्र योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रयोगशील वृत्ती असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या डोमेगाव इथले निवृत्त कृषी अधिकारी हनुमंतराव काळे यांनी हेच सिद्ध करून दाखवलंय. दुष्काळी भागात त्यांनी केवळ केशर आंब्याची यशस्वी बागच फुलवली नाही, तर तब्बल 116 विविध प्रजातींची झाडे लावून बहुपीक शेतीचा आदर्श उभा केलाय. काजू, सफरचंद, लवंग, वेलची, काळी मिरी यासारख्या पिकांची लागवड करत त्यांनी शेतीत नवे प्रयोग यशस्वी केले आहेत. विशेष म्हणजे अवघ्या 2 एकर केशर आंबा बागेतून यावर्षी त्यांनी 8 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलंय. आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन या त्रिसूत्रीवर फुललेली फळबाग आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. पाहूया डोमे गावातील या प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा. दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यामधल्या अंबड तालुक्यातल्या डोमेगाव इथले प्रगतिशील शेतकरी हनुमंतराव काळे यांनी आधुनिक सेंद्रिय आणि फळबाग आधारित शेतीचा प्रयोग केला. त्यांनी त्यांच्या 8 एकर शेतीमध्ये 116 विविध प्रकारच्या झाडांची लागवड करत मिक्स क्रॉपिंगचा प्रयोग यशस्वी केला. पाण्याची टंचाई असलेल्या भागात सुद्धा त्यांनी तब्बल 1 कोटी लिटर क्षमतेचं शेततळंही तयार केलंय. आपल्या या परिसरामध्ये विविध प्रकारचा मी प्रयोग केलेला आहे. सफरचंद आहेत, काजू आहेत आणि योग्य पद्धतीने जर नियोजन केलं तर शेतकरी या निसर्गाच्या ह्या दुष्टचक्रामध्ये शेतकरी चांगला वाचू शकतो. आपण नियोजनबद्ध पद्धतीने आपण जर शेती केली तर शेतकऱ्यांना रासायनिक शेतीकडे ची जरा कमी करून सेंद्रिय शेतीकडे आपण ओढा कल निर्माण करावा. सेंद्रिय शेतीमध्ये रोप आपल्या उत्पन्न खर्च कमी आणि उत्पन्न जास्त होतं आणि आपल्या परिसरामध्ये हा शेतीचा प्रयोग शेतकऱ्यांनी करून पाहावा. आणि मी 34 वर्ष ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला कृषी अधिकारी होतो. शेतीमध्ये नोकरीत असताना मी शेतकऱ्यांची सेवा केलेली आहे आणि शेतकऱ्याला एक प्रयोग म्हणून आणि उत्पन्न कसं वाढून आपण सशक्त आपल्या कुटुंबाची थोडीशी जीवनमान उंचावण्यासाठी आपण मिक्स क्रॉपिंग आणि फळबागांची आपण जर आपली पारंपरिक शेती कापूस, तूर, सोयाबीन, मूग, उडीद याच्यामध्ये जास्त ही करता फळबागेकडे वळवावं अशी मी शेतकऱ्यांना आवाहन आणि नम्र विनंती करतो. हनुमंतराव काळे यांनी त्यांच्या शेतात विविध फळझाडं, फुलझाडं, मसाला पिकं यांची लागवड केली. त्यांच्या पत्नीचीही त्यांना यामध्ये साथ लाभली. शेतीबरोबरच ते शेळी आणि गायींचं सुद्धा संगोपन करतात. अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण प्रयोग केल्यामुळेच दुष्काळग्रस्त भागात फुललेली ही आधुनिक आणि बहुपीक फळबाग इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना. कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची.